2022 मध्ये झालेल्या सत्तांतराच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती। उद्धव ठाकरेंनी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलाय आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खणाखणी सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती। देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे जून 2022 मध्ये झालेल्या सत्तांतराचा पट पुन्हा एकदा ताजा झाला। 20 जून 2022 ला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मंत्री आणि आमदार सुरतला पोहोचले आणि महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं। परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं बंड अयशस्वी करण्याकरता देवेंद्र फडणवीस यांना प्रस्ताव दिला होता। याच्यामध्ये सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे। कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले, मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो, तुम्ही पुन्हा या। परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता। जेव्हा विचारांची फारकत होते, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूठमाती दिली जाते त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो। महाविकास आघाडीचं सरकार अनैतिकतेने सत्तेत आलं होतं। त्यामुळे शिवसेनेचे नेते, मंत्री आणि आमदारांनाही ते सरकार नको होतं याकडे भाजपनं लक्ष वेधलं। जो आधार होता तो सत्तेच्या लालसेपोटी, सत्तेच्या हवासापोटी त्यांनी सारं सोडलं आणि शेवटी नीती अशी आहे, इथंच सारं द्यावं लागतं आणि त्यामुळं जेव्हा सत्ता गेली तेव्हा ती सत्ता कायम राहावी, आपल्या मुलाचं भविष्य, आपलं भविष्य हे कायम राहावं। देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट म्हणजे निवडणुकीच्या प्रचारात सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। तर देवेंद्र फडणवीस यांचा हा गौप्यस्फोट नसून लवंगी फटाका असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुमच्या पक्षाने जिकडे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही, मुख्यमंत्री पदाला एक समजलं नाही, नंतर तिथे आम्ही तुम्हाला काय मुख्यमंत्री पद देणार? देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून भडकल्यासारखे बोलतात। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप, गौप्यस्फोट याची मालिकाच सुरू झाली आहे। त्यामुळे उन्हाळ्यात सुरू असलेला निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापलाय असं बघायला मिळतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।